आज इथं आल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जसं आपण आल्यापासून फूड सेफ्टीच्या बाबतीत किंवा ड्रगच्या बाबतीत आपण जे मिशन ठरवलेलं आहे, सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र, त्या अनुषंगाने आपण जशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कारवाई घेतो आहे तशाप्रमाणे आपल्या कारवाया पुढे चालू आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटम, त्याच्यानंतर HRE ऑर्डर, त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर आपण स्कूलमधलं जे बॅलन्स डाएट आणि न्यूट्रिशियस फूड टू स्कूल गोईंग चिल्ड्रन याच्याबद्दल आदेश काढले. त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यात त्याप्रमाणे 2 कारवाया चालू आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्याचाच सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र म्हणून पुढचा जो एक पार्ट आहे त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 2006 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून प्रत्येक राज्याला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो आणि त्या अंतर्गत सेक्शन 30 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनरला काही ऑथॉरिटी दिलेल्या आहेत. त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया, 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत त्याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात अनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढं कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन अनालॉग और नॉन अनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड सेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 30th of July 2026. दिस इज ॲज पर द सेक्शन 32A. हे आपला जो फसायचा कायदा आहे 2006चा कलम 30(2)अ अंतर्गत आपण केलेला आहे. आपण ह्या कंक्लुजनला कसं आलो तर त्याचं बेसिकली कारण असं आहे की याच्याबद्दल अनेक कंप्लेंट होत्या, वारंवार याच्यावरती चर्चा झालेली आहे, मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे, समाज माध्यमावरती झालेली आहे, सभागृहात झालेली आहे, लोकप्रतिनिधीमार्फत याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि त्या अनुषंगिक आपण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये काही सॅम्पल्स घेतले होते मार्केटमधून. 308 आपण नमुने टेस्ट केले. 308 पैकी 109 नमुने म्हणजे जवळजवळ 35.4% नमुने हे नियमबाह्य आढळले. त्यापैकी 79 हे सबस्टँडर्ड आणि 30 अनसेफ किंवा असुरक्षित असे त्यांच्या फाइंडिंग आपल्याला आढळलेले आहेत. त्याचा परिणाम हेल्थवरती होतो. म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो.
आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे, जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही. त्या अनुषंगाने आता इथून पुढे म्हणजे पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या विभागाने की अनालॉग पनीरचं मेनूमध्ये वेगळं नॉमेनक्लेचर देऊन त्या पद्धतीनं डिक्लेअर करायला सांगितलं होतं. आता अनालॉग पनीर कॅनॉट बी सोल्ड in hotels, restaurant, eateries or anywhere. It cannot be produced, it cannot be processed, it cannot be stored also, and it cannot be used as a product for as a food item and sold. याचा रिझन असा आहे की पनीर इज बेसिकली अ मिल्क प्रॉडक्ट, आणि हे जे अनालॉग पनीर बनवलं जातं इट इदर फुल्ली और पार्टली, अंशतः किंवा पूर्णतः याच्यामध्ये नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळलेले आहेत. आणि नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळल्यामुळं दॅट कॉम्प्रोमाइजेस हेल्थ ऑन द वन हँड, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची याच्यामुळे दिशाभूल होते की ते पनीर खातो असं वाटतं पण ते पनीर नसतं, आणि म्हणून हे प्रोहिबिट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्याच्या ऑलरेडी आदेश आपण काढलेले आहेत. आता आदेशाची याच्या पाठीमागे आपली भूमिका जी आहे ते काढण्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे की ग्राहकाला पनीर मागितल्यानंतर पनीरच मिळेल याची गॅरंटी राहत नाही, ते मिसलिडिंग असल्यामुळं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया किंवा रिझन. छिप्या पद्धतीनं हा पर्याय उपलब्ध नको म्हणून ते मार्केटमधून काढून टाकायचं हा पहिला कारण आहे, आपली भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध व गुणवत्तापूर्ण अन्न भेटणं हा त्याचा अधिकार आहे, आणि FBOने त्याचप्रमाणे प्रोव्हाइड करणं हे FBOचं काम आहे, आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते होतं आहे, इम्प्लिमेंट होतं हे आमचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ते करत आहोत. हे जे सुरक्षित अन्न आणि सेफ किंवा गुणवत्तारक आहे तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 आणि 47 याच्यानुसार केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट ज्याच्यामध्ये अनेक जजमेंट आहेत, आणि कलम 47 जे आहे त्याच्यानुसार हे स्टेट इज इम्पावर्ड, त्यांची जबाबदारी आहे की सुरक्षित अन्न पुरवणं हे त्या दृष्टीनं स्टेटने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल आपली जर भूमिका काय असेल तर ते फक्त कायद्याची केवळ अंमलबजावणी न करता ती समाजाप्रती शासनाची बांधिलकी आहे या दृष्टिकोनातून हे आदेश आपण काढलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो याची व्याप्ती, याचा स्कोप किती आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये आपण याची व्याप्ती आहे. याच्यामध्ये अनालॉग नॉन डेअरी पनीर याची उत्पादन असेल, प्रक्रिया असेल, साठवणूक असेल, वाहतूक असेल, वितरण व विक्रीवर आपण 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे किंवा प्रतिबंध केलेला आहे. हे आदेश सर्व उत्पादक जे प्रोड्युसर्स आहेत ते, प्रक्रिया उद्योग जे प्रोसेसिंग करतात ते, घाऊक व किरकोळ विक्रेते, वाहतूकदार, गोदाम चालक, वितरक तसेच सर्व अन्न व्यावसायिक ज्याला FBOज म्हणतो यांच्यावरती बंधनकारक आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स, भोजनालये यांना अनालॉग पनीरचा वापर, साठा वा विक्री करता येणार नाही किंवा सेवा देण्यात येणार नाही हा आदेश. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अन्न व्यावसायिक या आदेशातून सूट असल्याचा दावा करू शकणार नाही. हे त्याची आदेशाची व्याप्ती आहे. त्याचे वैशिष्ट्य मी आता जसं सांगितलं कलम 30 सब कलम 2 त्याचा सब क्लॉज अ यानुसार आहे. आताच मी आकडेवारी जर सांगितली जवळजवळ 35.4% आपल्याला सबस्टँडर्ड आणि अनसेफ याच्यामध्ये आढळलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं फाइंडिंग जे आलेलं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे आहेत, BR रीडिंग जे आहेत आणि आयोडीन मूल्य हे मानकापेक्षा जास्त सापडलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचा जो भाग सापडलेला आहे स्निग्धांश किंवा प्रोटीन याच्याऐवजी इन्स्टेड ऑफ प्रोटीन वनस्पती चरबी जास्त प्रमाणात आढळले आहे. जिथं म्हणजे मिल्क प्रोटीन वापरणं अपेक्षित आहे तिचं वनस्पती चरबी ही सापडलेली आहे, आणि दॅट इज नॉट गुड फॉर द ह्युमन हेल्थ. तर हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं सर्वात मेजर कारण जर असेल तर ते आपल्याला आहे, ज्याच्या आधारे आपण हा
आदेश निर्गमित केलेला आहे. पनीर हा जो आपले रेग्युलेशन्स आहेत फूड सेफ्टी ॲक्ट अंतर्गत जे मी सांगितलं आहे की 28 पैकी 22 रेग्युलेशन जे आहेत फूडच्या बाबतीतले आहेत, त्याच्या रेग्युलेशन नंबर 2.1.16 2.1.16 अंतर्गत मानकीकृत दुग्धजन्य पदार्थ आहे. अनालॉग पनीरसाठी कोणतंही स्टँडर्ड नाही. इट इज नॉट स्टँडर्डाइज और इट इज नॉट डिफाईन ॲज पर द स्टँडर्ड्स. आणि म्हणून अनेक ज्या सुप्रीम कोर्टाच्या अगोदर डिसिशन झाले 2016मध्ये, त्याच अनुषंगानं सेंट्रल ॲडवायझरी कमिटी जी सेंट्रल लेवलच्या CEO फसाईचे जे असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली असते आणि सर्व राज्याचे आयुक्त, अन्न सुरक्षा आयुक्त हे त्याचे मेंबर्स असतात. याच्यामध्ये चर्चा पण झालेली होती. 48व्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती. त्या बैठकीमध्ये याच्या सांगोपांग चर्चा झाल्यानंतर हे आढळले की हे दिस इज नॉट इन द इंटरेस्ट आणि इट इज नॉट गुड फॉर द पब्लिक हेल्थ, हे त्याच्यात कन्क्लुजन होतं. त्याचाही आधार आपल्या आदेशामध्ये आपण घेतलेला आहे. आणि म्हणून प्रामाणिक उद्योग, सुरक्षित उद्योग अशा दृष्टिकोनातून पनीर जे बाकीचे आयटम जे मानकारूप म्हणजे ॲज पर द स्टँडर्ड्स जे आहेत, तसेच स्वतंत्र मानक असलेली उत्पादने जसं टोफू असेल, सोया आहे, यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. अंमलबजावणी आणि उत्तरदायित्व याबाबतीत असं आहे की राज्यभरात याच्याबद्दल आम्ही विशेष तपासणी मोहीम राबवणार आहोत. विशेष करून उत्पादन केंद्र, गोदामं, घाऊक बाजारपेठा, किरकोळ विक्री केंद्र व खाद्यसेवा स्थापना म्हणजे ज्याला हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीज म्हणून, या सर्वावरती विशेष मोहीम आम्ही याच्यात राबवणार आहोत. संशयित उत्पादनाचे नमुने संकलन करणे, जप्ती करणे, नाश करणे, कायदेशीर कारवाई करणे, दंड करणे, ह्या सर्व याच्यामध्ये आणि त्याचबरोबर प्रॉसिक्युशन करणे, ह्या सर्व याच्यामध्ये कारवाया होतील. सर्व जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर कम डेजिग्नेटेड ऑफिसर आणि FSO यांना कारवाई निर्देश आपण दिलेले आहेत. आणि सार्वजनिक आरोग्य, ज्याला पब्लिक हेल्थ किंवा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ ज्याला म्हणू, याच्याशी कशाही परिस्थिती कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा कुणाला सूटही याच्यातून भेटणार नाही. आमचं आव्हान असं आहे की ग्राहकांना ज्या आपण खाद्यसेवा देतो त्याच्यामध्ये कशाही परिस्थितीमध्ये ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनलेलं पनीर याचाच वापर ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहे, ज्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज किंवा इतर ज्या कोणी असतील त्यांनी करावा. अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीरचा वापर करू नये. पॅकवर जे असतं ते पॅकिंगचे सुद्धा जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स 100% पाळले पाहिजेत त्या पॅकेजिंग नॉर्मनुसार. आणि त्याचप्रमाणे पनीरची लेबलवरती घोषणा पण तशा असाव्यात. अनालॉग पनीर म्हणून विकल्यास शंका असल्यास जे आपलं सांगितलं की आपला जो टोल फ्री क्रमांक आहे याच्यावरती किंवा आपलं जे पोर्टल आहे कंप्लेंटचं याच्यावरती कंप्लेंट करावी. आणि कशाही परिस्थितीत त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही की ज्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल. आता हे करत असताना याच्यामध्ये दंडात्मक तरतुदी आहेत, प्रॉसिक्युशन पण आहे आणि स्विफ्ट कारवाई आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि म्हणून हे जे निर्देश दिले गेलेले आहेत हे नोटिफाय आपण करतो. जसं की याच्या अगोदरचं आपण जर नोटिफिकेशन बघितलं असेल तर ते होतं गुटख्याच्या बाबतीत, पान मसाल्याच्या बाबतीत. हे दुसरं नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण हे प्रोहिबिटेड केलेलं आहे. कदाचित भारतामधलं आपलं पहिलं राज्य असेल ज्याच्या माध्यमातून हे आपण हे प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण चालू केलेलं आहे. या अनुषंगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा एक दुसरा विषय आहे, तो आहे गेल्या 2 महिन्यात, सर्वसाधारणपणे 2 महिन्यामध्ये 25 मेपासून 31 जुलैपर्यंत या कार्यकाळामध्ये सर्वसाधारण आपल्या काय कारवाया झाल्या फूडच्या बाबतीत. कारण ड्रगच्या बाबतीत ऑलरेडी मी प्रेस नोट दिली होती. पण फूडच्या बाबतीत आपण कोणत्या कारवाया केल्या त्या बाबतीत आपण जर प्रमुख बाबी बघितल्या त्याची ही प्रेस नोट आहे. म्हणजे या 2 प्रेस नोट असणार आहेत. एक आपल्या पनीरच्या बाबतीतली आणि दुसरी आपण केलेल्या कारवाईच्या बाबतीतली, फूडच्या बाबतीतली. एकूण आपण अन्न आस्थापना ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये 25 मे ते 31 जुलै या काळामध्ये तपासणी केलेल्या म्हणजे इन्स्पेक्शन ज्याला म्हणू आपण त्या आस्थापनाची संख्या आहे 3137.
आय रिपीट, आस्थापनांची इन्स्पेक्शन केलेल्या आस्थापनांची फूडच्या बाबतीतली तपासणी संख्या आहे 3137. आय रिपीट, number of inspections carried out in food establishment is 3137, and this period I am talking about only 25th May to 31st of July. इम्प्रूव्हमेंट नोटीस ऑफ दिस, याच्यापैकी सुधारणांना नोटीस दिलेल्या आस्थापना आहेत 764, 764, आणि एकूण परवाने निलंबित म्हणजे लायसन्स सस्पेंड केलेल्या आस्थापना आहेत 165, 165. सो 3137 जे आहेत ते इन्स्पेक्शन्स, 764 त्याच्यापैकी इम्प्रूव्हमेंट नोटिसेस आणि 165 परवाने निलंबित. ही आपली सर्वसाधारण पहिली माहिती. दुसरा पाठ, याच्यामध्ये अन्नसाठा जप्त करणे किंवा त्याच्यातला जो असतो जिथं I am not here to promote or prohibited item just based on something. I am here, मला ऑथॉरिटी प्रोहिबिट करण्याची यासाठी दिलेली आहे फूड सेफ्टी कमिशनरला की ते जर पब्लिक हेल्थच्या इंटरेस्टमध्ये नसेल तर किंवा इंडेंजर पब्लिक हेल्थ होत असेल तर. राईट, टोफू इज नॉट प्रोहिबिटेड. मी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. आय एम व्हेरी, माझ्या ऑर्डरमध्ये मला माहिती होतं कंटिन्यू ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे. इश्यू इथं वेगन, नॉन वेगन, व्हेज, नॉन व्हेज, दिस इज अ चॉईस ऑफ द पीपल, दॅट इज नॉट माय चॉईस. राईट, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये फूडच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि 18 प्रकारचे 18 प्रकारचे आपल्या फूड कॅटेगरी आहेत, त्या डिफाईन केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरी असतील त्या प्रोप्रायटरी कॅटेगरी म्हणतो त्याला, म्हणजे प्रिपेअर केला पण त्यासाठी मग फसायची मान्यता लागते की ते तयार करणं विकण्यासाठी फसायची मान्यता लागते. कुणाला पाहिजे वेगळा काहीतरी आयटम तयार करायचा ते म्हणतात त्याचं कॉम्बिनेशन फॉर्म्युलेशन जे असेल त्याच्या अनुषंगाने फसाईकडे जातात, फसाई एक्झामिन करतं, त्याला परमिट करतं पण रिजेक्ट करतं. सो ही त्याच्यातली स्टँडर्ड पद्धत आहे. या बाबतीत अनालॉग पनीरच्या बाबतीत कोणतेही स्टँडर्ड डिसाइडेड नाही. राईट, आणि म्हणून त्या दृष्टीने ते पब्लिक हेल्थ आहे. याच्यावरती सेंट्रल ॲडवायझरी कमिटीवरती खूप मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालेलं आहे, ऑफिशियल झालं. सेंट्रल ॲडवायझरी कमिटी चेअरमन CEO फसायचे असतात आणि फूड सेफ्टी कमिशनर ऑफ ऑल द स्टेट्स आर द मेंबर. त्याच्यामध्ये 48th कमिटीमध्ये त्याच्यावर डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेच ॲडवाईज केलं. आमचं मला जेवढं माहिती आहे तेवढं, बाकीचे राज्य याच्यावरती विचार करायला लागले. बट आय कॅनॉट स्पीक ऑन देअर बिहाफ, परंतु याच्यावरती डेफिनेटली विचार अनेक राज्यामध्ये चालू आहे. इव्हन फसाईमध्ये याच्यावरती विचार चालू आहे. पण त्यांचा जो काही निर्णय होईल किंवा करतील ते फसाई सांगेल. प्रोहिबिटेड आइटम का जो पनिशमेंट है वही पनिशमेंट यहाँ पे है जो हमने गुटखा के बारे में बोला. सेम पनिशमेंट जो हमारे अनसेफ है तो सेक्शन 59 लागू होता है, वहाँ पे लाइफ इम्प्रिजनमेंट होता है. जिसका प्रोहिबिटेड आयटम जो क्लिअरली लिखा आहे ॲक्टमधले आहेत त्याच प्रोव्हिजन, वेगळ्या पनिशमेंट आपण देत नाही. हे जे स्टँडर्ड्स लागू आहेत ते स्टँडर्ड्स तिथे लागतात. एक मिनिट येतो तुझ्याकडे, काळजी करून तुझं प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जात नाही मी, चिंता करू नको. आहे नाही याच्यामध्ये अजून परत, कारण जर कोर्टामध्ये मॅटर चालू आहे तर ते कमेंट करणे ते अपेक्षित नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की त्या दिवशी सकाळी त्या दिवशी इन्स्पेक्शन नव्हतं, ते की 10-15 दिवस अगोदर इन्स्पेक्शन केलेलं होतं. कारण ते मला माहिती होती इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्याविषयी त्या दिवशीचा स्कोर होता तो रेकॉर्डवरती आहे. त्याच्या अनुषंगाने कोर्टाने त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केले, त्यांची टीम पाठवली. आता ते सबज्युडिस असावे, त्याच्यावरती पुढे काय मी कमेंट करणं योग्य राहणार नाही त्याच्यावरती. आता ओळखण्याची गरजच नाही, प्रोहिबिट केले. आता ओळखण्याची गरजच नाही, हेच तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही प्रोहिबिशनची ऑर्डर आणली आपण. नाही असं जर वाटलं तर कंप्लेंट करावी.
आपला ॲप आहे, आम्ही जाऊ ते आता जनरली म्हणजे याच्यात खूप सायंटिफिक काही फॉर्म्युला नाही आहे. त्याचे टेस्ट केल्याशिवाय याच्यातून आपल्या बेसिकली त्याचा क्रायटेरिया काय, पनीर हे दूध प्रॉडक्ट आहे. प्लीज अंडरस्टँड, पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट. ते मिल्क शिवाय दुसरा कशाच आहे, म्हणजे पार्टली असेल का फुल्ली, तर दॅट बिकम्स अनॉलॉग पनीर. अनॉलॉग म्हणजे काय, सबस्टिट्यूट. प्लीज अंडरस्टँड, म्हणजे दुधाला सबस्टिट्यूट समथिंग, पनीरला समथिंग सबस्टिट्यूट, हा त्याचा अर्थ. अनॉलॉग म्हणजे त्या दृष्टिकोनातून आहे. आता ते ओळखायचं कसं, मला जे सांगितलं हे काही सायंटिफिक नाही, कारण तुम्ही मीडियावरती दाखवणार मी असं म्हटलंय म्हणून पुढं काहीतरी करणार, त्याचा सायंटिफिक कोणताही बेस नाही. पण आपण एक टेंटेटिव्हली एक काय म्हणून त्याला ठोकताळा इज द वर्ड. ठोकताळा बघा, जनरली पनीर सॉफ्ट असेल इमिजिएटली, त्याच्यामध्ये त्याला हार्ड करण्यासाठी लागत नसेल, तर जनरली दॅट इज मेड ऑफ मिल्क जनरली. सो दॅट इज जनरली बाय अँड लार्ज. पण आता ते फ्राय केलेलं असेल तर त्याचं काय होईल, ते कसं तुटेल, तर याचे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन, तुमच्या कोणत्या फॉर्ममध्ये तुमच्याकडे येतं, कसं येतं, त्याच्या बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही. कुणाला डाऊट वाटला त्यांना, म्हणजे त्याच्या ज्याला ऑर्गॅनोलेप्टिक म्हणतो, बघणं, दिसणं, सेन्स करणं किंवा काहीतरी वाटलं म्हणून त्यांनी कंप्लेन करा, बाय विल चेक इट आउट. दॅट इज ओनली आन्सर. सर एस्टैब्लिशमेंट्स के जो लाइसेंस सस्पेंशन हो रहा है उसका जो उसके बाद जो लोग अप्लाई करते हैं आपके पास कि वी आर नाउ कंप्लायंट, तो उसके रिवोकेशन का जो प्रोसेस है वो भी फास्ट ट्रैक होगा कि वो वही अच्छा हो आपने एक क्वेश्चन किया, हिंदी, मराठी, इंग्लिश. आता सांगितलं ना, किती वेळ सांगायचं. आई टोल्ड यू, आताच सांगितले, रिपीट किती वेळेस करू ते. आपका जो सवाल है कि अगर लाइसेंस सस्पेंड होता है तो दे आर सपोज टू जनरली अपील इन 15 डेज. 15 डेज में अपील आना चाहिए बाय इम्प्रूवमेंट जो भी है. पहले यहाँ ऐसी कोई डिफाइंड प्रोसेस नहीं कि कितने दिन में करो, कि भाई एज अर्ली एज पॉसिबल करना चाहिए, क्योंकि उनका बिजनेस भी अफेक्ट होता है. तो मैंने क्या किया है, पहले तो अपील आता है, अपील आने के बाद मैं हियरिंग करूँगा, उनका रिपोर्ट आएगा, फिर मैं बोलूँगा कि मेरे ऑफिसर को इंस्पेक्ट करे, वो इंस्पेक्शन रिपोर्ट आएगा, फिर फाइनल डिसीजन लूँगा. दिस इज जनरली द प्रोसेस. इन द इंटरेस्ट ऑफ स्पीड और इन द इंटरेस्ट ऑफ दैट एफबीओज फास्ट ट्रैकिंग, मैंने ये किया है, जैसे उनका अपील आता है और अपील में बोला जाता है कि अपील के साथ बोलते हैं कि हमने इम्प्रूवमेंट किया है, तो इमीडिएटली मैं ऑफिसर को बोलता है कि आप उसका रीइंस्पेक्शन करने को मुझे रिपोर्ट दीजिए. तो हियरिंग के टाइम मेरे रीइंस्पेक्शन का भी रिपोर्ट होता है और इनका भी होता है. तो एक स्टेज मैंने ऑलरेडी रिड्यूस कर दी है, हियरिंग के बाद रीइंस्पेक्शन बैठना, ये प्रोसेस करने की हियरिंग के पहले ही रीइंस्पेक्शन रिपोर्ट मैं मांगता हूँ, प्रोवाइडेड इन्होंने बोला है कि हमने इम्प्रूवमेंट कर दिया, और ऑन दैट बेसिस में हियरिंग करके मैं उसका रिजल्ट देता हूँ. अभी ड्यूरिंग हियरिंग इफ आई एम सेटिस्फाइड दैट कि ही हैज मेड अ केस कि नहीं, अगर इम्प्रूवमेंट किया है बेसिक मिनिमम, ही कैन ऑपरेट एंड ही कैन कंप्लाई, कि अनसेफ फूड प्रोडक्ट नहीं हुआ, प्रोसेस फॉलो कर रहे हैं, तो आई इंटरिम स्टे में उस पर सस्पेंशन दे देता हूँ, हियरिंग लेता हूँ और फाइनल ऑर्डर कर देता हूँ. दिस इज, तो मैंने उसको ऑलरेडी एक्सपेडाइट कर दिया है. बहुत से कंप्लेन मैंने ऐसे भी देखे, जैसे कि कंप्लायंस रिपोर्ट आया आज के आज दे दो, तो आज आपने बोला है कंप्लायंस किया है, तो उसको वेरीफाई तो मेरे ऑफिसर से करना होगा एज अर्ली एज पॉसिबल. आप आज ही बोलोगे, एक ही काम तो ऑफिसर को नहीं, ऑलरेडी कहीं तो इंस्पेक्शन गया है, कहीं तो विजिट कर रहा है, कहीं तो सैंपल ले रहा है, तो उसका शेड्यूल ऑलरेडी टाइट है, उसके हिसाब से हो, बट एज अर्ली एज पॉसिबल हम करते हैं. सस्पेंशन होता ज्यादा स्पीड से हो रहा है तो वो केसेस पाइल अप होते जाएंगे, तो जितनी मशीनरी एफडीएस के पास है तो वो कैसे पॉसिबल हो इतनी जल्दी. सस्पेंशन का अपील तो मेरे पास है, दो चीज की चिंता मत कीजिए, मैं कर लूंगा. पाइल अप नहीं होंगे, आई विल इंश्योर दैट, विल इंश्योर दैट, डोंट वरी अबाउट दैट. हायकोर्टाने एका मॅटरमध्ये एक मिनिट कॉस्ट लावण्याचं हायकोर्टाने ते हे कोर्टामध्ये काय बोललं तसे, ज्यावेळेस ऑर्डर येईल त्याच्यावेळेस त्याच्यावर बोलेल. कोर्ट has observed that they are going to impose the cost. दॅट्स व्हॉट ही वॉज सेइंग. लेट द ऑर्डर कम, वी विल रिस्पॉन्ड टू दॅट. कोर्टात जे मॅटर चालू त्याच्या इथं प्रेस कॉन्फरन्समध्ये कमेंट करणे किती आहे. आय वॉज नॉट देअर, दॅट्स व्हॉट यू आय वॉज नॉट देअर, सो लेट अस नो. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहेत, तर ऍडज्युडिकेशन म्हणजे तुमच्याकडे स्टाफ किंवा त्याच्यासाठी लागणारी बाकीची यंत्रणा याची कमतरता आहे. नाही, आमच्या स्टाफची कमतरता नाही, वकीलची कमतरता कोणी सांगितलं. तिथं वकील कुठे लागतात, adjudication अधिकारी करतात आपले, तर मग त्याला वकील कुठे लागतात. आता जवळपास 3000 केसेस तुम्ही ऍक्सेप्ट केले. हां, इन्स्पेक्शन केलं, तर मग त्या सगळं हे लॅब म्हणा त्याच्यात तिथे त्याची करणे सगळे लॅबचे रिपोर्ट तुम्हाला उद्या प्रेस येईल, काही काळजी करू नका, व्यवस्थित चाललंय लॅबचं, काही अडचण नाही. तुम्ही माझ्या प्रेस नोट वाचला नाही आहेत. नाही, मी 2 महिन्याची प्रेस नोट ऑलरेडी दिलेली आहे, प्लीज ते वाचा, त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात कारवाई आहेत.
सो डोंट से दैट की ड्रगवरती कारवाई होत नाही आहे. जिस तरह से महाराष्ट्र में गुटखा बंदी है, जो गुटखा है वो तस्करी हो रही है, ये सिंडिकेट की तरफ कोई बड़ी कार्रवाई करने वाले? वो तो कार्रवाई तो चालू है. मैंने आपने नंबर बताया, मैंने आपने नंबर सर उसी में ऐड करना चाहूँगा, मकोका कितने में ऐड हुआ है? क्योंकि 12 जून को हम लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा था कि मकोका है, तो क्या सी मोको जो सेम इश्यू है मोकोका का प्रोविजन लगाते समय वो उसमें प्रोविजन मकोका के एक्ट के हिसाब से जो क्लॉजेस है उसमें केस फॉल होता है, क्राइटेरिया फुलफिल करता है या नहीं करता है, ये चेक किया जाता है. उस हिसाब से कुछ होल्डर्स हमने ऑलरेडी प्रोफाइल करके पुलिस के पास भेजे हैं कि इसमें करो, क्योंकि उसका एक प्रोसेस है, अंदर इंटरनली उनका प्रोसेस है. वो डीआईजी के पास जाता है, वो डीआईजी अप्रूव करते हैं, उसी के बाद होता है. वो पुलिस स्टेशन लेवल पे नहीं होता, उसका डिफाइंड प्रोसेस है. तो उस हिसाब से हमारी प्रोसेस चल रही है. कितने ऐसे नंबर हैं, कितने लोग? नहीं, अभी तो मेरे पास वो नंबर नहीं है कि कितने प्रोफाइल गए, अभी तो मेरे पास नहीं है, बट मिल जाएंगे. तो अभी तो नहीं है मेरे पास. Sir, I want to ask about blood banks and blood donation camps. Is FDA preparing any advisory because expired blood samples were provided? You will get press note tomorrow. You will get press note and order tomorrow. सर गुटखावर बंदी असताना लोकल एक मिनिट एकाच जणाला प्रश्न नाही घेऊ शकत ना तुम्ही. परत ते प्रश्न कसे विचारताय? एक मिनिट त्यांना विचारू द्या. हा अच्छा हो, तुमचा प्रश्न काय झालं? एक जण बोला मला. अरे ऐकतोय मी. ते सावजीचं काहीतरी म्हणतात. हा सावजीच्या संदर्भात टिप्पणी केलं होतं किंवा वक्तव्य केलं होतं भाषणामध्ये. आता नागपुरातला सावजी समाज आक्रमक झालाय तुमच्याकडे. का बरं? नाही, कशाबद्दल म्हणजे काय? कशाबद्दलची दिशाभूल केली? हा, अधिक तिखट त्या बाबतीत किंवा त्याचा त्रास होतो त्या नागपुरी लोकांना असा अनुभव नाही. आय थिंक तुम्ही माझं स्टेटमेंट ऐका नीट आणखी परत. माझं स्टेटमेंट परत ऐका, आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही. प्लीज. भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले आणि ते अमरावतीचं, नागपूरचं नाही. स्टेटमेंट ते अमरावतीमधल्या भाषणामधलं. तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला, त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे, ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल. हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कोणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाही आहे. मी एवढंच म्हटलंय की मी जर खाल्लं तर पडेल. याचा बॅकग्राऊंडही सांगतो. असं तुम्हाला कसं वाटलं असं तुम्हाला तुम्ही खाल्लं का? 2008-9ला मी जिल्हा परिषद नागपूरला शिओ होतो. त्यावेळेस माझ्या एक मित्राने मला ओढून नेलं होतं खाण्यासाठी. ओके, मी बघितल्यानंतरच मला अगदी एवढं लाल वाटलं की म्हणलं मी नाही खाऊ शकणार. नाही, म्हणजे एकदम टेस्ट दिसतं लाल आहे पण तेवढं तिखट नाही, असं मला मित्राने सांगितलं. मग मी त्याचा एक घास खाल्ला आणि उठून आलो. मला ते तिकीट वाटलं, तेलकट वाटलं. याचा अर्थ त्याच्यात मी कोणतं ते अयोग्य खाऊ नये हे नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथं बोलत होतो, एक तर इंडिव्हिज्युअल बोलतो. आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आला आहे. तेव्हा तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. हेल्दी फूड, बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या प्रश्नामध्ये विचारलं, अवेअरनेस क्रिएट होणं हे पण हा एक भाग आहे. तर याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी अशी केली नाही की त्याच्यामुळे कोणता समाज किंवा कुणी त्याच्यामध्ये हर्ट व्हावं. त्याच्यामुळं असं जर कोणी गैरसमज करून घेत असेल ते माझं त्यांनी स्टेटमेंट जे बोललेलं आहे ते परत ऐकावं व्यवस्थितपणे. ही टिप्पणी मी आजारी पडेल याच्याबद्दलची आहे. दुसरं कुणी पडेल, दुसरी कुणी खाऊ याच्याबद्दल माझी काही टिप्पणी नाही आहे त्याच्यामध्ये. सो त्याच्यावरती याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्ही माफी मागितली पाहिजे. नो क्वेश्चन. काय समज? 29 अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली असल्याची माहिती. सॉरी, 29 अधिकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार नाही केलेली आहे. त्यांनी मंत्री महोदयाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. तक्रार नाही केलेली. सांगतो येतो आता बोलायला लागलो का? तर बोलायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे सगळं तरी परत कशाला विचारता मग? त्यांनी मंत्री महोदयाकडे तक्रार, ते पर्टिक्युलरली संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथल्या लॅबमधली आपली जी लॅब आहे त्याच्यामधल्या कर्मचाऱ्यांनी केलं की आम्हाला सुट्टी दिली जात नाही, आम्हाला अनेक तास काम करायला होतं. पहिली मागणी अशी की त्यांना इतर कार्यालयाप्रमाणे जे 10 ते 6 आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी. मुळामध्ये लॅब ही इतर कार्यालय नाही. कार्यालय आणि लॅबोरेटरीमध्ये फरक असतो. लॅबोरेटरी ही 24 तास चालणारी संस्था असते, कार्यालय 24 तास चालणारी नसते. जसं की इथलं कार्यालय आहे त्याचा काय 5:45 ते 6:15 वेळ फिक्स आहे, तसा लॅबचा वेळ हा 24 तास असतो, 8 तास नसतो.
पण याचा आता कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं नसतं, त्यांनी 8 तास शिफ्टमध्ये काम करायचं असतं. रोज 8च तास करणार आहे, 8 तासावरती कोणाला काम दिलेलं नाही आहे. आणि शिफ्ट असतील तर 2 शिफ्ट, म्हणजे प्रत्येकजण एकच शिफ्ट करणार, दिवसातल्या 2 नाही करणार आहे. आठवड्यातले 6 तासच करणार आहे, म्हणजे 48 तासाचा जो ILOचा नॉर्म आहे त्याच्यावरती कोणी काम करणार नाही. आणि एकाला कमीत कमी 1 दिवस आपली सार्वजनिक सुट्टी जे म्हणून कोणी रविवारी घेईल, कोणी सोमवारी घेईल. जर 24 तास आणि 7 दिवस ठेवले तर अजून आपण 24 तास 7 दिवस चालू केलेलं नाही. आता फक्त 2 शिफ्टमध्ये 6 दिवसच चालू केले, आणि गरज पडली तर 24 तास 7 तास करावं लागेल, त्या शिफ्टमध्ये करावं लागेल गरज पडली तर. आणि ते पुढच्या काही काळात होईलच, कारण लॅब ही 24/7 चालणारी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं लॅब, प्रायव्हेट लॅब बघा किंवा गव्हर्नमेंटच्या वेळी त्याला तशाच प्रमाणे चालतात. त्याच्यामुळे पहिली मागणी त्यांची अत्यंत चुकीची आहे, त्याच्यामुळे ती होऊ शकत नाही. दुसरी मागणी जी आहे की त्यांना 10 ते 6 ही वेळ पाहावी, ते होऊ शकत नाही, कारण लॅबचा जो टायमिंग आहे शिफ्टनुसार 8 तासानुसार होईल. तिसरी मागणी जी आहे की आम्हाला सुट्ट्या, आठवड्यातली 1 सुट्टी तुम्हाला भेटते, त्याच्यामुळे तिथं हे काही क्वेश्चन नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही गैरसमज झाले असतील ते पुढच्या काही काळामध्ये दूर होतील. आता तिथं व्यवस्थितपणे चाललेलं आहे, त्यांना समजून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना शासन नियमानुसार काम करायचं नाही, दे आर फ्री टू रिझाईन अँड गो. माझा एक प्रश्न I think- गुटख्याच्या अनुषंगाने गुटख्यावर बंदी आहे, हां. परंतु रेल्वेमध्ये खुलेआम गुटखा विक्री केला जातो, जी स्टिंग केली व्हेरी गुड. असेल ते स्टिंग माझ्याकडे तर आम्ही कारवाई करू, काही अडचण नाही. याच्यामध्ये आपण हा विषय विसरला, चांगली गोष्ट आहे. मी पाठीमागच्याही एका प्रेसमध्ये हा प्रश्न आल्यानंतर त्याविषयी म्हटलं होतं की मॉडस ऑपरेंडी ते चेंज करतायत. तर त्यांनी आता मेजर वाहनाच्या ऐवजी स्मॉल वाहनं आणि आता जसं सांगताय तुम्ही रेल्वे आणि बस याच्यापासून सुद्धा आणण्याची प्रवाह म्हणजे पद्धत सुरू केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्येच माझ्या सेंट्रल रेल्वे का वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी त्याच्यामध्येही पकडलं, त्याच्यावरती आपण कारवाई करतोय. ऑफकोर्स ही प्रोहिबिटेड आयटम आहे, जे कोणी करत कारवाई करणं अपेक्षितच आहे, राईट. तर ते बसने आणतात का रेल्वेने आणतात का कशाने आणतात, प्रोहिबिटेड आहे, पकडू कारवाई करू, हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून प्रोहिबिटेड आयटम असताना ती इलिगल ॲक्टिव्हिटी होते आणि त्यानुसार आपण कारवाई करतो त्याच्यावरती. मोडस ऑपरेंडी समोरचा जो व्यक्ती आहे किंवा संस्था आहे किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे त्याचा मिसयूज करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यावरती कारवाई करण्यासाठीच कायदा आहे, त्यानुसार आपण कारवाई करतो. Sir, regarding this analog paneer, was there any factory or dairy that was particularly inspected and was soybean oil also used? No, 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 no. This is sample reports across Maharashtra of last year. So it is not a particular hotel, particular thing. But it was necessary and it is very clear. Government is clear about this. This is not in a public health. That's what we have taken. Because there were some reports that MIDC Chikhalkhara factory was inspected. No. It's basically last year. I have given the numbers of last year total samples and results of it, and that is not belong to a particular establishment. It is an overall picture, right? Thank you. झालं की?